नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। फायनली तो टाईम आलेला आहे। आत्ता आपण वाराणसी सोडतोय आणि चाललो आहे पुन्हा एकदा मुंबईला। तर हा व्हिडिओ असणार आहे वाराणसी ते मुंबई प्रवासाचा। कुठल्या ट्रेनने प्रवास करतोय ते तुम्हाला सांगतो पुढे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आत्ता वाजले आहेत साधारणतः 11। इथून एक अर्धा तासावर वाराणसी रेल्वे स्टेशन आहे, तर इथून आपण आधी ऑटोने तिथपर्यंत जाऊया। तुम्हाला किती क्लिअर दिसतंय माहीत नाही, पण 2 दिवसानंतर ही दंडीकर जरा जास्तच आहे। हे बघा, भारी आहे। खूप दिवसानंतर असा वेदर भेटला आपल्याला। चला आता फटाफट जाऊया आतमध्ये, कारण ट्रेन एक 10-15 मिनिटात येईल। वाराणसीचा रेल्वे स्टेशन नीट अँड क्लीन दिसतंय। थंडी प्रचंड आहे आणि ट्रेन आपली 10 मिनिटं लेट आहे। प्रचंड धावा लागलं। फक्त या लोकांनी गाडी नंबर टाकला नव्हतं, सो जरा धावा लागते, नाही तर आपला ट्रेन मिस व्हायची। चला फायनली आपण आपल्या कोचमध्ये एंट्री केली आहे। गाडी थोडीशी लेट आहे। बारा 5चा टाइम होता, 10 मिनिटावर लेट आहे। गाडी साधारणतः 1000 किलोमीटरचा प्रवास करत आता नरसिंहपूरला आले। स्टेशन येतं मध्य प्रदेश याच्यामध्ये। गाडी ऑलमोस्ट थोडंफारच लेट चालू आहे, जास्त लेट पण नाही यायला सध्या। 2 मिनिटाचा हॉल कंप्लीट करत तर पुढे निघाले। आपली सगळं साधारणतः 9च्या आसपास झालेली। छान झोप लागली रात्री। गाडी 10-15 मिनटं लेट मध्ये चालू आहे। इकडचं वेदरच तिकडच्या वेदरपेक्षा जरा बरं आहे। गाडी सध्या इटारसी जंक्शनला पोहोचली आहे। गाडी बऱ्यापैकी आता ऑन टाईम आहे। इटारसी जंक्शनवरून ही सध्या नॉर्मल लोकल ट्रेनसारखी चालली आहे। आता ही कुठे जाते मला माहीत नाही, तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर कमेंट करा, सांगा। इटारसी जंक्शनच्या इथून आपण ऑनलाईन फूड ऑर्डर केलं होतं। थोड्या वेळात आपण ते टेस्ट करून बघू आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगतो। काल रात्री पण आपण इथूनच ऑर्डर केलेलं इटारसी जंक्शनवरनं। फूड चांगलं होतं। आत्ता आपण रेस्टॉरंट दुसरं निवडलं आहे, बघू त्याची टेस्ट कशी आहे आणि काय आहे ती। जसं आपण मुंबई चाललं तसं आपल्याला थोडी उष्णता जाणवायला लागली। दुपारची गरमी जाणवायला लागली। फूड ऑर्डर केलं, त्यामध्ये रेडवे कटलेट ऑर्डर केलं होतं। त्यानंतर व्हेज पुलाव, रायता आणि ह्यामध्ये आहे
हँड सॅनिटायझर स्पून टिश्यू महत्त्वाचं. चला आता टेस्ट करूया अशा प्रकारे काय दिसतं त्यात. एक 21-25 मिनिटाचा लेट मार्क घेत आपली गाडी आता भारणपूर रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे. मध्य प्रदेशमधलं आपलं हे शेवटचं रेल्वे स्टेशन, कारण यानंतर महाराष्ट्र बॉर्डर चालू होणार आहे. On platform number 2. भारणपूरला पोहोचण्याचा टाईम आपला होता 4:03चा, पण गाडी इथे पोहोचते आहे 4:43ला, म्हणजे 40 मिनटं गाडी लेट मार्क होत होती. आता मध्य प्रदेश आपण क्रॉस करून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहोत. बाय द वे ही ट्रेन जी आहे ती 3 राज्यातनं प्रवेश करते, म्हणजे उत्तर प्रदेशनं सुरुवात होते, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र. ह्या 3 राज्यातनं ही गाडी प्रवास करते. आपल्या गाडीचा नंबर आहे 11062 पवन एक्सप्रेस, जी जयनगरवरून सुरू होते, उत्तर प्रदेशमधल्या जयनगरवरून सुरू होते ते महाराष्ट्रातल्या लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे कुर्ल्यापर्यंत ही प्रवास करते. रेग्युलर ट्रेन ही रन करत असते. साधारणतः हिचा प्रवासाचा टायमिंग आहे 35 तासाचा. आत्ता आपण वाराणसीवरून आपला हा प्रवास सुरू केलेला आहे. वाराणसी ते कुर्ल्यापर्यंत ह्याचा 24 तासाचा एक प्रवास आहे. आता आपण बघूया आज किती लेट होते, किती टायमावर आहे ते आपल्याला समजेल थोडं. इटारसी जंक्शनवरून जे आपण ऑर्डर केलेलं त्यामध्ये व्हेज कटलेट होतं आणि त्यानंतर राईस ओके होतं, पण कटलेट खरंच खूप छान होतं. जर तुम्ही कधी या रूटला प्रवास करणार असाल तर नक्की तुम्ही ते ट्राय करा. बाकीची डिटेल मी खाली देतो, तर तुम्ही हे ट्राय करून खाऊ शकता. खरंच खूप छान टेस्ट होते त्याची. या प्रदेशातले तुम्ही शेती बघू शकता. खूप लांब लांबपर्यंत जे शेतीचे प्लॉट आहेत आणि मे बी 12 इथे शेती केली जाते. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड पण केली जाते. महाराष्ट्रामध्ये आता ऑफिशियली आपण एंटर केलेलं आहे आणि हा पहिलं रेल्वे स्टेशन महाराष्ट्रामधलं वाघोडा. भुसावळच्या हॉटेलला सध्या आपण आहोत. थोड्याच वेळात भुसावळ येईल. महाराष्ट्रातलं पहिलं रेल्वे स्टेशन भुसावळ जंक्शन आता आपण पोहोचलेलं आहे. स्टेशन कोड आहे BSL.
मध्य प्रदेशनंतर आता आपण महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे. आता इथून आपलं महाराष्ट्राचं जळगाव, त्यानंतर मनमाड, मग नाशिक रेल्वे स्टेशन असं करून आपण मुंबईमध्ये एंट्री करू. इथे 5 मिनिटाचा होल्डिंग टाईम आहे ऑफिशियल. इथे 5 मिनिटाचा होल्डिंग टाईम कंप्लीट करून पुढे निघाली आहे जळगावला. आता आता आपण क्रॉस करतो महाराष्ट्राला चाळीसगाव जंक्शन, स्टेशन कोड CSN. इथे गाडी थांबत नाही, स्किप करतोय आपण. गर्दी प्रचंड आहे. मे बी नंतर कोणती तरी जनरल गाडी येणार आहे. चाळीसगाव कशासाठी फेमस आहे मला ते कमेंट करून सांगा. आता आपण मनमाड रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1ला पोहोचली आहे. साधारणतः 1 तास लेट आहे गाडी आपली. मनमाडचा स्टेशन कोड आहे MMR आणि इथून आपल्याला नागपूर, अलाहाबाद, सिकंदराबाद आणि दौंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग येतात. त्यामुळे मनमाड जंक्शन यासाठीच बोललं जातं आणि इथून वेगवेगळे रूट तयार होतात. नागपूरसाठीचा पण इथून रूट आहे. स्टेशन कोड आहे MMR. मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून आता इथून ट्रेन निघाली आहे. गाडी पाऊण तास लेट आहे. आता नाशिकला पोहोचलो आपण. रात्रीच्या जेवणासाठी आता आपण बिर्याणी ऑर्डर केली आहे. व्हेज बिर्याणी आहे. सो त्याची अशी काही पॅकेजिंग. आता बॉक्स ओपन करूया, बघूया आतमध्ये काय काय आहे. बॉक्सच्या आतमध्ये लोणचं, मुखवास, इथे पापड आहे. या बॉक्समध्ये आपली बिर्याणी आणि समोर रायता. सो बॉक्स ओपन करूया, बघूया किती क्वांटिटी आहे त्याची. क्वांटिटी तर खूप चांगली आहे. पनीर बिर्याणी व्हेज. तर ट्राय करूया, बघूया कशी. गाडी एक अर्धा पाऊण तासाच्या उशिराने आत्ता आपण पोहोचलो आहोत इगतपुरीला. एक्स्ट्रा इंजिन लावून आता गाडी पुढे घाटातून घेऊन जातील. सो त्यासाठी इथे टेक्निकल हॉल्ट आहे, ऑफिशियल हॉल्ट नाही हा इगतपुरी. इथे एक 10-15 मिनटं ही ट्रेन खाणार आणि पुढे आपलं रेल्वे स्टेशन कल्याण, त्यानंतर ठाणे असं असेल. आता बघू कल्याणला किती वाजेपर्यंत पोहोचते. मगाशी जे आपण जेवण ऑर्डर केलेलं ती बिर्याणी टेस्टमध्ये ओके होती. क्वांटिटी खूप चांगली होती, पण टेस्ट वाईज ओके होती. गाडी आपला टेक्निकल हॉल्ट कंप्लीट करून आता कल्याणच्या दिशेने निघाली आहे. एक तासाभरात आपण पोहोचलो पाहिजे.
सो फायनली अर्धा तास लेट पण आपण ठाण्याला पोहोचलेलो आहे. आता इथून पुढचा चॅलेंज असणार आहे आपल्याला घरी जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडणं. तर एकदम कट टू कट टायमात आपण ठाणे रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. ठाण्यावरनं दादरपर्यंत आपण ट्रेनने आलो आणि दादरवरून आपली लास्ट ट्रेन रिलीज झाली. सो दादरवरनं गोरेगावपर्यंत आपण आता टॅक्सीने घरी चाललो. सो आता हा व्लॉग इथेच थांबवतो. टाटा, टेक केअर, बाय बाय.